काढचा तर वाटत मला बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला नाही कुबीरा आईला भेटली। बघू शकता रात्रीचे वाजलेत 2:30। ही माझी गाडी आणि खूप सुंदर अशी गॅलरी। हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्व बघू शकता आम्ही मल्लिकार्जुनला चाललेलो आहोत आणि गाडी घेऊन चाललेलो आहोत। मी आणि माझे 4 मित्र आहेत आणि फर्स्ट टाइम म्हणजे एवढ्या लांब चाललेलो आहेत गाडी घेऊन। तर आपला प्रवास कसा होतो तोही तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही प्रवासादरम्यान काय काय करणार आहोत, कुठले कुठले प्लेसेस आहेत। मल्लिकार्जुन हा मेन प्लेस आहे, हैदराबाद, रामोजी फिल्म सिटी आणि मैसूर पण करणार आहोत। जर पॉसिबल झालं तर उटी पण करणार आणि तिरुपती बालाजी पण करायचं आहे। तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। तुम्ही बघू शकता माझ्यासोबत कोण कोण आहेत ते माझे मित्र तुम्ही बघू शकता। संकेश म्हात्रे आहेत, अनिकेत म्हात्रे, भावेश पाटील आणि ड्रायव्हर अविनाश पाटील, हरेश पाटील। मित्र ओळखीचा म्हणते मित्र। तुम्ही बघू शकता आम्ही पुण्याला मेंदूवडे खायला आल्या। जबरदस्त टेस्ट आहे मामाची, त्या 1 नंबर। हे 5 रुपयाला 1 प्लेट। पुण्यापर्यंत मी गाडी चालवलेली आहे। आता पुण्यातून बाहेर गाडी काढून दिली आहे हरेश पाटीलकडे। आता हरेश पाटील गाडी चालवतो, माझा झोपण्याचा टायमिंग झाला। आता मी झोप घेतो व्यवस्थित, कारण रात्री या लोकांनी झोपून पण नाही दिला आणि सकाळी पण लवकर उठलेलो आम्ही। तर बघू शकता तुम्ही हरेश पाटील गाडी चालवत आहेत आणि संकेश पाटील त्यांना सोबतीला साथ देत आहेत। पप्पा मला द्याल का हो परवानगी आमच्या दोघांच्या लागून, पप्पा मला द्याल का हो परवानगी आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला तुमच्या मनासारखा कॉलेजला पप्पा मला द्याल का हो परवानगी दोघांच्या लव्ह मॅरेज। डोंगराला बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला नाही कुबीरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी माऊल्या, माझ्या साजनी माऊल्या उतरून बाया कोकणात आल्या। तुम्ही बघू शकता इथे खडकवासला डॅम आणि डॅमचे 4 दरवाजे उघडलेले आहेत। इथे तुम्हाला दिसत असतील भरपूर पाणी आहे। तर या कोणाला पाणी भरायचं असेल त्या इथे छान। हॅलो एव्हरीवन, तर तुम्ही बघू शकता आता हरेश पाटीलने जेमतेम 250 ते 300 किलोमीटर चालवलेली आहे आणि आता मी चालवलेली आहे ती 228 किलोमीटर। ऑन द वे आहे, चालू आहे। हैदराबादचा आपला प्रवास सुरू आहे आणि प्रवासादरम्यान मजा खूप आहे। रस्ता वगैरे एकदम मस्त आहे। तर आता आम्हाला पोहोचायला किती वेळ लागतो तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि थोड्या वेळात आम्ही जेवायला पण थांबणार आहोत। आता वाजलेले आहेत 12 वाजलेले आहेत दुपारचे। तर आम्ही आता सोलापूर सोडतोय आणि बघूया आता आपण की मी किती गाडी चालवतोय ते पुढे। सकाळी 4:30ला गाडी चालवायला सुरुवात केली होती तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हरेश आणि मी नॉनस्टॉप गाडी चालवत होतो। बघू शकता तुम्ही आम्ही रस्त्यामध्ये थांबलेलो आहोत आणि हरेशने बटर चिकन आणला होता आणि मी कोलंबी आणली होती।
तर जेवायला या तुम्ही पण. कोलबी आणि भाकरी. एक नंबर. आमच्या आईच्या हातची म्हणजे अशी सुकी कोलबी खाली ना, ग्रेव्हीवाली, लाजवाब. एक नंबर आमची आई बनवतं. आई 3 वाजता उठलेली कोलबी बनवासाठी. आम्ही 10 भाकरी आणल्या, 5 जण, चिकन आणि कोलबी, सुपडा साप. बघू शकता जेवण झालेलं आहे. हात धुवायची सोय. आणि इकडे हा राजू आला होता, तर राजूची पण पार्टी झालेली आहे आज. त्यांनी 31 डिसेंबर सेलिब्रेट केलेला आहे. आम्ही इथे थांबलेलो आहोत. आता हे बघा, हे बिस्किट आमच्या ताईने दिले, पेटची ताई गीताताई. थँक्यू गीताताई. हे ज्या सगळ्याही बोला लवकर. गीताताईचा विजय. बघू शकता हैदराबाद सिटी मध्ये आम्ही आता पोहोचलोय. आणि तुम्ही रस्ते वगैरे बघू शकता, खूप सुंदर रस्ते आहेत. एक पण म्हणजे असं जाणवत पण नाही की आपण म्हणजे गाडी कशा पद्धतीने चालते ती. एवढं स्मूथ आणि मुलायम आहेत रस्ते. खूपच जबरदस्त तुम्ही बघू शकता. आणि लेन वगैरे किती मस्त आहे. लोक पण शिस्तबद्ध पद्धतीने गाड्या चालवत आहेत. खूपच सुंदर. म्हणजे ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल तुम्ही इकडे येऊ शकता. दोन्ही बाजूला सरळ अशी झाडी बघू शकता तुम्ही. हैदराबाद पर्यंतचा प्रवास एकदम सुरळीत झाला. आणि हैदराबादमध्ये रूम्स वगैरे घेऊन आम्ही एकदम फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर एक पर्यटन स्थळ म्हणजे फेमस असा हुसेन सागर लेक बघण्यासाठी आम्ही रात्री तिथे निघालो. तर तिथे ही लेक तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. खूप मोठी आहे. खूप. आता तुम्ही बघू शकता आम्ही आताच हुसेन सागर म्हणजे एक लेक टाईप आहे तिथे गेलो होतो. तर इथे लाईट शो होता आणि खूप मोठी लेक आहे. खूपच मस्त आहे. आणि लाईट शो तिथे काम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, त्यामुळे कॅन्सल आहे. तर ते काही आम्हाला बघायला नाही भेटलं. तर आता आम्ही इथे आलो आहोत त्रिशक्ती हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शनासाठी. तर चला आता या मंदिरामध्ये जाऊया. तुम्ही बघू शकता इथे मानसा देवीचं मंदिर आहे आणि खूपच सुंदर आहे. देवीची मूर्ती तुम्ही बघू शकता आणि साडी पण बघू शकता. खूपच सुंदर तुम्ही बघू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता नवग्रह आहेत. म्हणजे माझा अंदाज आहे, मला पण नाही कन्फर्म. मी सर्व देवांना फुलं वाहिलेली आहेत. फक्त मध्ये मला वाटतं सूर्यदेवच असेल, तर सूर्यदेवाला वाहायचं फुल राहून गेला होता, तर तो देखील आपण वाहिलेला आहे. दर्शन घेतलेलं आहे आपण. समोर शिवलिंग आहे, तर त्याचंही दर्शन घेणार आहोत. आणि इथे हे काय करतात मला माहीत नाही, पण सर्व लोक अशी फुलं डिझाईनमध्ये ठेवून दिवे लावतात. तर आपणही ते करणार आहोत. आपल्यालाही त्या लोकांनी म्हणजे मी हे फुलांचं ताट घेतलं, त्याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलं आहे. हे कापूर असे पेटवायचे आहेत. ही खायची पानं पण दिले. आणि असा आवळा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता आवळा दिवा टाईप बनवून. हे बघा, मी पण असं रचून असं हे पूजा केलेली आहे मानसा देवीची. मंदिर बघू शकता. आणि इथे शनिदेवाचं मंदिर आहे. पूरा बात करेंगे, लाइफस्टाइल चेंज करेगा.
तुम्ही इकडे बघू शकता किती मोठी मूर्ती आहे. पवनपुत्र हनुमान बजरंग बली की जय. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूपच छान आहे, खूप मस्त आहे. लाईट मुळे रिफ्लेक्शन येत आहेत आणि हे तुम्ही बघू शकता नाईट व्ह्यू कशा आहेत ते. खूपच मस्त आहे. लाईटचे रिफ्लेक्शन येत आहेत पण खूप भारी आहे. हैदराबाद फिरण्यासारखं आहे. आणि हे काय दिवा लावले मला वाटतं त्यावेळी. हैदराबादची लोक चांगली दिवा लावी आहेत. आणि आम्ही फ्लायओव्हर तुम्ही बघाल ना 14-15 किलोमीटरचे फ्लायओव्हर आहेत. तुम्ही बघू शकता हैदराबादला स्पेशल असं काय तर हैदराबादी स्पेशल बिर्याणी. तर मी मटन बिर्याणी ऑर्डर केलेलं आहे. तर रॉयल मटन बिर्याणी आणि सर्व माझ्या मित्रांनी खायला सुरुवात पण केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो इकडे. तर हे बघू शकता तुम्ही रॉयल मटन बिर्याणी. आणि इथे तुम्ही बघू शकता भावेश पाटील, अनिकेत म्हात्रे, संकेश म्हात्रे, हरेश पाटील. हरेश पाटील तर तुमचं हाली ताटाच्या खाली पराची तयारी आहे बिर्याणीची. तर चला मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो पहिले बिर्याणी कशी आहे ती. पॅराडाईज हॉटेलमध्ये आम्ही आल्या. इथे जाम सेलिब्रिटी वगैरे येऊन जातात. तर आम्ही ते सर्च केलेला, पूर्ण स्टडी केलेला, तेव्हा आम्ही इथे आलो आहे. अजून 2-3 दिवस आम्ही इथेच आहोत. सगळं तुम्हाला दाखवून माझ्या तोंडाला पाणी सुटले. एक नंबर बिर्याणी आहे. मटन बघाल ना तुम्ही, मटन इकडे बघा पूर्ण शिजले मटन. मला घरात पण आमचे मटन आई बनवताना मला असंच लागतं शिजलेलं. आमच्या आई म्हणजे पुरा शिजवतं त्याला, खतरनाक. मी ना हाताने फोन पकडले तेव्हा चला आता बाय. मी खाता मटन बिर्याणी तोडता, चांगली तोडता फोडता. आता रामोजी फिल्म सिटीला जाण्याच्या आधी आम्ही स्ट्रीट फूड प्रेफर केला की रोड साईड इडली मेंदूवडा नाश्ता करूया. तर इथे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे सर्वांची आणि गर्दी बघूनच आम्ही थांबलो. पण टेस्ट एक A1 आहे, A1 क्वालिटी टेस्ट आहे. लोकेशन मला सांगता येत नाही, मी सर्च करून सांगतो पुढे. पण खूप सुंदर, तुम्ही पण येऊ शकता. खूपच जबरदस्त टेस्ट आहे आणि एकदम स्वस्तमध्ये काम झालं. आम्ही 5 जणांनी पोट भरेच तोर नाश्ता केले आणि फक्त 140 रुपये दिलेत. आणि रामोजी फिल्म सिटीमध्ये असं ऐकलंय की 200 रुपयाला एक मसाला डोसा आहे, म्हणून आम्ही इथंच फोडले पार. हॅलो तुम्ही बघू शकता आता आम्ही नाश्ता केला आणि ताजोताज इथे नारळ पाणी आहे 30 रुपयाला. तुम्ही इथे रेट पण बघू शकता, 30 रुपये नारळ पाणी. तर मी आधी बघून घेतो की किती पाणी भेटतं 30 रुपयामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. सैटरडे 5 लोग हैं, नहीं है वही तो है ना. पण भारी आहे नारळ पाणी तर भारी. आता किती पाणी येतो बघू आपण. मिलेगा क्या टिकट? ठीक है चलो आपको कॉल करता हूँ. घ्या बिंदास, हे जा बिंदास. रास पाणी आहे, कौशा पिता कपस ना एक नंबर. 30 रुपये पुरा पैसा वसूला. आम्ही केरळला गेलतो 70 रुपयाचा नारळ पाणी केरळला. म्हणजे इथे लंको सोन्याच्या इटा. इथं छान परवारलं ना 30 रुपये नारळ पाणी. आपलीकडे 100 रुपये येतात भैये. चला आता सांगतो. हे भैया और 4 दे. 49 समथिंग काहीतरी होता याच्यामध्ये आहे. थांब मी चेक करतो. 4921 बघला ना तुम्ही 4920. इकडे बघा नारळ पाणी. सगळेजण नारळ पाणी पिताना तुम्ही बघू शकता इकडे. आता हे नारळ पाणी आम्हाला किती रुपयात भेटले? 150 रुपयामध्ये 5 नारळ पाणी. म्हणजे किती सस्ताही आहे इकडे. कशाला लोक बाहेर देशात जातात? नाही, आपल्या देशात बिरा ना 30 रुपये नारळ पाणी, 150 रुपये 3 नारळ पाणी हैदराबादला. मला तर लय पटलं बाबा. नारळ पाणी पियाला हैदराबादला जायचं. 150 रुपये 5 झाले ना. मग आपलीकडे 100 रुपयाला एक.
मग आपली लंकेश नुसतं नारळ मोठा असतं, पाणी तवरच असतं. तुम्ही बघू शकता नारळ पाणी तर पिऊन झाले. मी अण्णाला मलाई काढायला सांगले, तो मलाई करते. मलाई पण भरपूर आहे इकडे, तुम्ही बघू शकता. संख्या म्हणतात आणि घे का उंदे पिशी घे बघ मला आहे का आपल्याला बघायला. हॅलो सगळेजण मलाई खाताना तुम्ही बघू शकता. बाईया ठाकुर्ली गावा मधी गो, बाईया मोठे गावचे गावान गो, मोठे गावाची मोठी आई गो, बसली देवीचे पाड्या ठाई गो, बैना जगरती गो, बारबाई दुवल्या लोटती गो, नाही मला आवरी गो, नाही मला आवरी, दाखवल्या नाही मला आवरी गो, नाही मला आवरी, दाखवली को पाणू भरली गो, आई माझी राहू निघाली गो, सत्वाची माऊली गो, माऊली गो, लोमून सोला धरती, आईला पालुकी मिरविती गो, मिरविती गो, ती पालुकी आईची आम्या सुतारू घर. बघू शकता तुम्ही, आम्ही आलेलो आहोत रामोजी फिल्म सिटीला आणि इथे तिकीट वगैरे काढून झालेत आमचे आणि आता आम्ही एंट्री करतोय. हा एंट्रन्स आहे आणि इकडे पण तुम्ही बघू शकता पार्किंग वगैरे खूप मोठी आहे आणि खूप मोठं आहे. गाड्या आपण इथे पार्क करतोय आणि त्याच्यानंतर या लोकांच्या सेपरेट बसेस आहेत, त्या बसेसमध्ये फिरायचं आहे. पूर्ण दिवस लागणार आहे, तर चला बघूया. फुल चेकिंग होते इथे. बाहेरचा फूड अलाउड नाही आहे. पाणी तुम्ही घेऊ शकता किती पण बाहेरचा फूड कुठलाच आतमध्ये अलाउड नाही आहे रामोजी फिल्म सिटीमध्ये. आणि इथे 200 रुपयाला डोसा होता, ही गोष्ट खरी होती. तर आम्ही जिंकलेलो आहोत आणि बाकी चेकिंग फुल आहे इथे, पण मस्त आहे. तर चला आता पुढे बघूया. टोप्या वगैरे पाहिजे इथे तुम्हाला टोप्या भेटून जातील. बाकी मी तर टोपी पण आणले बरोबर. वॉशरूम हे सगळं चाललं वॉशरूमला. अशा या बसेस आहेत. या बसेसमध्ये आपल्याला असे बसवतात आणि मग घेऊन जातात. त्यांच्या प्रायव्हेट बसमध्येच आपण फिरू शकतो इकडे. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण डोंगर, अशा डोंगर आहेत, डोंगर आहेत आणि त्या डोंगरांच्या मध्ये आहे रामोजी फिल्म सिटी. आणि पूर्ण दिवस या बसमध्ये फिरायचं. परत तुम्हाला जिथे फोटो काढायचे फोटो काढू शकता. फूड ड्रिंक आहे पण त्यांचंच तुम्ही घ्यायचं आणि त्यांचंच पियाचा, त्यांचंच खायचा. म्हणजे असं त्या आमची पदरची आम्ही पिली, आम्हाला कोण नाही नवटाक दिली, तसा विषय इथं सगळा. तुमची पदरचीच तुम्हाला जायला लागेल नाही तर ती पण यांचीच, दुसरे कोणचे नाही भेटणार तुम्हाला बाहेरची. तर चला आता आपण बसमध्ये बसतोय. यांना येऊ दे पहिले, तर येलं का बसमध्ये बसू आणि मग पुढे आपल्याला कुठं नेतात, मग कसं काय आहे ते सर्व बघू. आता आम्ही आलेलो आहोत रामोजी फिल्म सिटीमध्ये. तर तुम्ही बघू शकता कसं आहे व्ह्यू. सर्व दाखवतोय. बसमध्ये उतरतायत पब्लिक. थोडासा लहान पोरे असल्याचं फील होतं मला. आत्ताच आम्ही आलेलो आहोत आणि ते बाई सांगायला लागली का यो झुला तो फ्री आहे आणि ब्रेक डान्स यो पण फ्री आहे. तर पहिले बोलतो तुम्ही ते फ्री आले आहे ते करून घ्या. तर चला आता सर्व पब्लिक तुम्ही बघू शकता. स्टार्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता. फुकाटचा
तर वाटत मला चालू व्हिडिओ चालू फ्रीमध्ये माझ्या भारी नको 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 तुम्ही बघू शकता माझ्या पाठवून येत आहे हे बघू शकता हरेश पाटील ते तो कुठे गेला ए या लवकर फुकटची राईड लाज वाटली माझी यांना बसला फुकटची राईड मध्ये लहान पोरांच्या वरचा केलं पण तरी पण आम्ही बसल्या बरं जाऊ दे चला कला काही सोडा मारा तोडा दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा लकड़ी की काठी काठी का घोड़ा घोड़े के तुम पे मारा तोड़ा दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा अरे अरे ऐकर पोट नको तुम्ही बघू शकता वाघ वाघ भाई वाघ हरेश भाई फुल मजा घेताना तुम्ही बघू शकता हरेश भाईला भावना लक्ष दे अरे संकेश भाई बघू शकता संकेश भाईने पण घोडा चॉईस केलाय मी पण घोडा चॉईस केलाय पण भावे कुठे भावेश भाई भावे ऐकर आहे ये खालती वरती येऊच ना घोडा मी नाही गेलाच घोडा चॉईस केलाय बोलतो घोडा नाही बोलतो कच्चेरे बोलताय जुलाई गोलमाल अखंड सिनेमा చూడొచ్చు और आपके लेफ्ट मल्टीपर्पज बिल्डिंग अभी राइट साइड में चंद्रमुखी पिक्चर मध्ये होती परत KGF मध्ये होता हाँ तो नेक्स्ट लोकेशन देख सकते हैं आपके राइट साइड काबिल में हे बघून घ्या तुम्ही ये पूरा एरिया देख सकते हो फिल्म सूर्यवंशी में RRR फिल्म में देख सकते हैं RRR सिनेमा చూడొచ్చండి टोटल एरिया सूर्यवंशी सिनेमा చూడొచ్చు आल्सो फिल्म पहलवान चाइना टाउन रॉकस्टार और नीचे साउथ सिटी मार्केट और टाउन सीन बनेगा ये 3-in-1 रहने वाला है इधर చూడొచ్చు రెండో పార్ట్ ఇక్కడ साउथ सिटी मार्केट टाउन सीन लो ఇక్కడ फिल्म చేస్తారు सर्व इन्फॉर्मेशन देत आहेत तुम्ही बघू शकता इथे टाउन मार्केट ये देखिए बहुत सारा फिल्म में ये చాలా సినిమాలు ఉంటారండి ఎగ్జాంపుల్ ఫిలిం గబ్బర్ సింగ్ డీజే రాక్ స్టార్ శ్రీమంతుడు సరైనడు పుష్ప 1-2 లైబారీ వృందావన్ సిఐడి మూసా मिशा माधवन जेलर फिल्म फर्स्ट फिल्म यहाँ पे बनाया 97-98 में बड़े मियाँ छोटे मियाँ फर्स्ट మొదటి సినిమా बड़े मियाँ छोटे मियाँ 97-98 पीरियड लो इकड़ा फिल्म चेसन बना तो ये मुंबई का चोर बाजार का सीन बड़े मियाँ छोटे मियाँ में ओके ना मुंबई डोंगा मार्केट चोर बाजार लगा इधर से आगे अभी हमारा बस एंट्री कर रहे हैं गांव का साइड पे यहाँ से हम एंट्री करेंगे विलेज टाउन साइड में मी काही बोलत नाही आहे व्हिडिओ मध्ये कारण तो ऑलरेडी इन्फॉर्मेशन सांगतोय तो माझ्यापेक्षा बेटर सांगेल म्हणून मी काही बोलत नाहीये तो ये गांव का साइड जो भी हम देख रहे हैं ये सिर्फ सामने का दीवार है फ्रंट वॉल्स इसके अंदर कुछ नहीं रहेगा ओनली सामने की दीवार रहने वाली है ఇక్కడ ఊరు సెట్టింగ్ చూస్తున్నారు కదా అంత మొదటి గోడలు ఉంటాయి అన్నమాట అంతే లోపల ఏమంటో ఎదురు గోడలు పెట్టారు ये विलेज सिंगम रिटर्न फिल्म में चेन्नई एक्सप्रेस में फिल्म में देख सकते हैं आप सिंगम रिटर्न मध्ये आहे ये विलेज साइड में मेरो बाहुबली सिंगम रिटर्न इकडे बघा बाहुबली चेन्नई एक्सप्रेस सिनेमालो చూడొచ్చు
नेक्स्ट देख सकते हैं हम आपके राइट साइड से कुछ बड़ी बड़ी बिल्डिंग है, देखिए सभी बिल्डिंग रामोजी ग्रुप ऑफ कंपनीज के एडमिन ऑफिस है। हे रामोजी फिल्म सिटीचे रामोजी ग्रुपचे ॲडमिन ऑफिस तुम्ही बघू शकता किती मोठे आहेत। ग्रुप ऑफ कंपनीज लोना एडमिन ऑफिस लांडी IPTV भारत, इनाडू, उषा किरण मूवीज, कॉर्पोरेट ऑफिस, ऑल आर दी ऑफिस बिल्डिंग्स।